Hello friends, I am Jayant Ingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant Ingle. Today we are going to learn the new topic Into the Wild. This lesson is written by Kiran Purandare. तत्पूर्वी तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर माझे प्रत्येक व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. या लेसनचा अर्थ बघण्यापूर्वी आपण रायटर व लेसन यांची बॅकग्राऊंड बघू. किरण पुरंदरे यांनी आपलं बीकॉमचं एज्युकेशन पूर्ण केल्यानंतर ते स्कॉटलंडला गेले. स्कॉटलंडला त्यांनी जॉर्डन कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये एन्व्हायरमेंटल स्टडीजचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना साहित्य पुरस्कार, त्यानंतर पुण्याचा माधव बागल पुरस्कार, त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचा सांस्कृतिक विभागाचा बेस्ट लिटरेचर अवॉर्ड मिळालेला आहे. हा बेस्ट लिटरेचर अवॉर्ड त्यांना त्यांच्या सखा नागझिरा या पुस्तकासाठी मिळालेला आहे. आपली प्रेझेंट स्टोरी सुद्धा सखा नागझिरा या पुस्तकातून घेतलेली आहे. सखा नागझिरा हे पुस्तक किरण पुरंदरे यांनी नागझिरा जंगलमध्ये 400 दिवस राहून पूर्ण केलेले आहे. त्यांनी निसर्ग वेध ऑर्गनायझेशनची सुद्धा स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर किकाज बर्ड ऑर्गनायझेशनची सुद्धा स्थापना केलेली आहे. किकाज बर्ड ऑर्गनायझेशनमध्ये त्यांनी बर्ड फार्मिंग ही संकल्पना उदयास आणली. ही संकल्पना शालेय विद्यार्थ्यांमध्ये फार लोकप्रिय आहे. त्यांनी नवेगाव बांध व त्याचबरोबर उंबरझरा, नागझिरा या जंगलामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि अजूनही ते करत आहे. एक वन्यजीवप्रेमी व पक्षी निरीक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. आता मित्रांनो, आपण लेसनचे बॅकग्राऊंड बघूया. मित्रांनो, हा लेसन 2 भागामध्ये विभागला गेलेला आहे. पार्ट 1, पार्ट 2. पार्ट 1 मध्ये किरण पुरंदरे उंबरझरा जंगलामध्ये कशा प्रकारे आपला रस्ता हरवून जातात आणि कशा प्रकारे जंगलाच्या बाहेर ते निघतात याचे थरारक वर्णन केलेले आहे. पार्ट 2 मध्ये शाहजंग या वन्यजीव प्रेमीची कथा दिलेली आहे. शाहजंग यांनी BCRTI या ऑर्गनायझेशनची स्थापना केलेली आहे व वनाजवळ राहणाऱ्या लोकांना त्यांनी वन्यजीव आणि त्यांचे संवर्धन यांच्याबद्दलचं एज्युकेशन दिलेलं आहे किंवा आजही ते देत आहे. तर अशा दोघही पार्टला आपण बघणार आहोत. आपण या लेसनचे 2 व्हिडिओ लेक्चरमध्ये विभागणी केलेली आहे. आज आपण पार्ट 1 बघणार आहोत. तर मित्रांनो, बघूया या लेसनचा मिनिंग. मित्रांनो, आपण इंटू द वाईल्ड या लेसनचा पार्ट 1 लॉस्ट इन द जंगल बघणार आहोत. यामध्ये लेखकाने स्वतःचा वैयक्तिक अनुभव विशद केलेला आहे. जेव्हा तो उंबरझऱ्याच्या जंगलात जातो तेव्हा तो त्याची वाट विसरून जात असतो. त्यानंतर तो कोणकोणत्या प्रसंगाला सामोरे जातो हे वर्णन केलेलं आहे. तो त्या जंगलातून कसा बाहेर पडतो आणि ज्या ठिकाणी तो राहत आहे अशा पितेझरी खेड्यामध्ये, गावामध्ये कसा पोहोचतो याचं वर्णन त्याने पार्ट 1 लॉस्ट इन द जंगल यामध्ये दिलेलं आहे. चला तर मित्रांनो, सुरू करूया लॉस्ट इन द जंगल. फर्स्ट लाईन ऑफ द लेसन. The 8.5 hour long day inside the hide was as fruitful as the jamba tree standing tall on the edge of उंबरझरा. लेखक हा उंबरझरा जंगलात एका हाईडमध्ये 8.5 तास होता. आता हे हाईड म्हणजे काय? हाईड म्हणजे जंगलातील अशी जागा की ती जागा अवतीभोवतीच्या इतर गोष्टींसारखी दिसते, मॅच होते. अशा पद्धतीने ती जागा बांधलेली असते. जंगली प्राण्यांना दिसू नये यासाठी ती असते. लेखक त्या भर जंगलात एकटा त्या हाईडमध्ये 8.5 तास होता. ती जागा उंच जांभा ट्रीने, झाडाने दिसत नव्हती, त्यामुळे ती जागा सुरक्षित होती आणि उंबरझरा या जंगलाच्या कडेला ती जागा होती. Before wrapping up my day at this natural waterhole, I took entries of the avifauna in my field notes. लेखकाने स्वतःचे काम रॅपिंग अप म्हणजे काय, संपवण्या अगोदर ॲव्हिफोना म्हणजे जंगलातील पक्ष्यांची माहिती ही रेग्युलर प्रमाणे नोट केलेली आहे. बघा, आपण बघितलं आहे इंट्रोडक्शनमध्ये की लेखक हा पक्षीप्रेमी आहे, म्हणून त्यांनी त्या रोजच्याप्रमाणे पक्ष्यांच्या नोंदी घेतलेल्या आहे. कुठं लेखकाने त्याची दिवसभराची कामे नॅचरल वॉटर होलजवळ केलेली होती, म्हणजे पाणथळ जागेजवळ केलेली होती जिथं पाणी होतं.
सिन्स आय वॉज अलोन आय रश टू पितेझरी व्हिलेज व्हेअर आय वॉज स्टेशन. तो म्हणतोय की ज्या अर्थी तो त्या जंगलात एकटा होता त्याला लवकर त्या जंगलातून निघून शेजारच्या पितेझरी या खेड्यात पोहोचायचे होते, ज्या ठिकाणी त्याचं मुक्काम असायचा. तिथं स्टेशन म्हटलं म्हणजे तिथं तो राहत होता. आय camouflaged the height, took my essentials, came out of the height and stretched out to my heart's content. लेखकाने ती हाईट बुजवली म्हणजे त्या जागेवर काहीतरी अंथरून टाकून तो तिथून निघायला लागलेला आहे. या वर्णनावरून आपल्याला असं वाटते की हा लेखक त्या हाईटच्या ठिकाणी वारंवार येत असावा. त्याने त्याचे इसेन्शियल्स म्हणजे त्याच्या महत्त्वाच्या वस्तू सोबत घेतलेल्या आहे. हाईटच्या बाहेर तो आलेला आहे आणि त्याने मस्तपैकी शरीर ताणलेलं आहे. स्ट्रेच आउट टू माय हार्ट्स कंटेंट, मनसोक्त त्याने त्याचं शरीर ताणलेलं आहे. मित्रांनो, आपण एकसारखे बराच वेळ काम केले तर काम संपल्यावर कसं आपलं शरीर सुस्त होते, मग आपण आपलं शरीर ताणून जरा रिलॅक्स होत असतो. तेच म्हणजे स्ट्रेच आउट. आय लिफ्टेड माय कॅमेरा बॅग अँड टूक द फॅमिलियर ट्रेल टू पितेझरी. त्याने त्याची कॅमेऱ्याची बॅग उचललेली आहे आणि त्याच्या फॅमिलियर ट्रेलने तो पितेझरी गावाकडे जायला निघालेला आहे. फॅमिलियर ट्रेल म्हणजे रोजचा रस्ता. त्याच्या रोजच्या रस्त्याने तो पितेझरी गावाकडे जायला निघालेला आहे. निगोशिएटिंग द वेब लीव्ज ऑफ टीकवूड अँड मोहा ट्रीज, ट्राईंग टू मेक मिनिमल साऊंड, आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली अमंग द वूड्स. साग वृक्षाची मोठमोठी पाने व मोहाच्या झाडाची पाने यांचा अडथळा पार करीत व कमीत कमी आवाज होईल अशा पद्धतीने तो त्या लाकडांमधून पायवाट काळजीपूर्वक चालवत होता. वॉकिंग अलोन इन अ जंगल नीड्स मोर अलर्टनेस दॅन वॉकिंग विथ अ कंपेनियन. सोबतीला कोणी असताना जंगलात चालण्यापेक्षा त्या जंगलात एकटेपणाने चालण्यासाठी खूप सतर्क राहावं लागते, सदैव दक्ष राहावं लागते. आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स. तो म्हणतो की या जंगलामध्ये मी एकटाच चालत होतो. इथं त्याने स्वतःची तुलना फॉक्सशी केलेली आहे. फॉक्स म्हणजे कोल्हा. त्या फॉक्सपणे तो सतर्क राहून तिथून जात आहे. फॉलोईंग द ट्रेल सायलेंटली, वॉचिंग विथ वाईड ओपन आईज, माय इयर्स वर grasping a variety of sounds, just when a familiar sound turned me. खॅक खॅक खॅको खॅक. शांतपणे रस्ता कापत असताना तो त्याच्या वाईड ओपन आईजने सतर्क डोळ्याने बघत होता. तो आजूबाजूला बघत होता एखादा प्राणी आहे का किंवा एखादा जंगली श्वापद आहे का. त्याला वेगवेगळे आवाज येत होते. जेव्हा त्याला ओळखीचा दररोजचा आवाज आला तो तिथंच थबकला. स्टर्न मी म्हणजे थबकणे. तो आवाज कसा होता? खॅक खॅक खॅको खॅक. हा आवाज कोणाचा होता? इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल. हा एका माकडाचा अलार्म कॉल होता. द लीडर ऑफ द गँग ऑफ लंगूर्स वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स आउट ऑफ फिअर फॉर लाईफ. त्या लंगूरच्या ग्रुपमधला जो लीडर आहे तो उंच झाडावर बसलेला होता आणि तो अलार्म कॉल्स करत होता. त्याच्या समुदायाला तो जागा करत होता. बहुतेक तिथं आसपास एखादा भक्षक असेल आणि त्या भक्षकाला बघून त्याने अलार्म कॉल्स दिलेले असावेत आणि इतरांना तो जागा करत असावा. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेझिंग द अलार्म कॉल्स. आणि त्याला इतर लंगूर जे आहेत त्याला प्रतिसाद देत होते. त्यालासुद्धा ते ओरडून रिस्पॉन्ड करत होते. द नेटवर्क ऑफ अलार्म कॉल्स वॉज एक्सपांडिंग इट्स रेंज ॲज द पेट्रिफाईड लंगूर्स स्पीडेड टू द ट्रीज नियर अँड फार अँड सेक्युअर देअर प्लेसेस ऑन ट्री टॉप्स. आता त्यांच्या कॅप्टनने आवाज दिला, अलार्म कॉल दिला, तर इतर लंगूरसुद्धा त्याला काय करायचे? प्रतिसाद द्यायचे. त्यातून काय व्हायचं? त्यांचा आवाजाचा रेंज जी आहे ती वाढायची. एक्सपांडिंग इट्स रेंज, ती वाढायची. आणि पेट्रिफाईड लंगूर्स म्हणजे घाबरलेले जे लंगूर्स आहे
जे झाडाच्या खाली असतील ते पटकन काय करायचे, त्या ट्रीजवर टॉपवर चढून जायचे आणि स्वतःला सिक्युअर्ड करायचे, सुरक्षित करून घ्यायचे. ऑल धीस अपहिवल was created by only one animal's presence, a leopard. आता ही जी उलथापालत चालू होती, अपहिवल म्हणजे उलथापालत, ही फक्त एका प्राण्याचा इथं अस्तित्व आहे किंवा तो इथं हजर आहे यासाठी चालू होते. आणि तो प्राणी कोणता होता, तर एक बिबट्या. लेपार्ड म्हणजे बिबट्या. मेनी ॲनिमल्स मेक अलार्म कॉल्स व्हेन दे सी अ प्रिडेटर, टायगर ऑर लेपार्ड नियर बाय. आता अनेक प्राणी हे काय करायचे, अलार्म कॉल्स करायचे जेव्हा त्यांना एखादा प्रिडेटर दिसायचा, एखादा टायगर असेल किंवा लेपार्ड असेल आसपास, तेव्हा ते असा अलार्म कॉल करायचे. प्रिडेटर म्हणजे काय, भक्षक. द लंगूर इज मोस्ट रिलायबल व्हेन इट कम्स टू फाइंडिंग क्ल्यूज अबाउट द प्रेझेन्स ऑफ द अपेक्स प्रिडेटर्स इन द जंगल. जंगलातील एखादा अपेक्स प्रिडेटर्स, एखादा मोठा भक्षक जर असेल तर लंगूर अलार्म कॉल द्यायचा. आणि त्याचा अलार्म कॉल कसा असायचा, रिलायबल, विश्वसनीय, इतर प्राण्यांच्या अलार्म कॉलपेक्षा विश्वसनीय, म्हणजे तो परफेक्ट माहिती द्यायचा. क्ल्यू म्हणजे एखादा सुगावा किंवा मागमूस किंवा सूचना तो द्यायचा. द मायटी एल्युझिव्ह लेपार्ड ऑफ उंबरझरा वॉज आउट ऑफ इट्स लेअर. आता एक शक्तिशाली, मायटी शक्तिशाली, एल्युझिव्ह म्हणजे चटकन निसटून जाणारा, लेपार्ड, उंबरझऱ्याचा लेपार्ड बिबट्या हा त्याच्या लेअरमधून, त्याच्या सिक्रेट जागेतून बाहेर आलेला होता. ही वॉज ऑन द प्रॉल. तो आता त्याच्या भक्ष्याच्या शोधासाठी बाहेर पडलेला होता. प्रॉल म्हणजे काय, भक्ष्यासाठी बाहेर पडणे. The stealthily moving figure in spotted gold black cloak was spied by these langurs. या लंगूरला लपत छपत गोल्ड ब्लॅक फिगर किंवा आकृती स्पॉटेड झालेली होती, दिसली होती. स्पॉटेड म्हणजे दिसणे. हे लंगूरनी हेरगरी करीतच त्याला पाहिलेलं होतं. ॲक्च्युली ते लंगूर अलर्टच होते आणि ते बघतच होते. काय करत होते, ते हेरगिरी करत होते आणि त्यात त्यांना ती आकृती दिसते. पुढे, इवन द स्मॉल वन्स फ्रॉम द लिजियन ऑफ लंगूर्स वर गिविंग अलार्म कॉल्स. त्या लंगूरच्या समूहातून छोटे छोटे लंगूरसुद्धा, छोटे छोटे माकडंसुद्धा अलार्म कॉल्स द्यायला लागले होते. ते आवाज कसा देत होते, चॅक चॅक. लेजियन म्हणजे समूह, मोठ्या संख्येने. नेक्स्ट पॅसेज, आय स्टेड पुट, मी निघालो. गॉज द लीडर लंगूर्स टार्गेट साईट अँड स्कॅन द एरिया व्हिज्युअली. लंगूरच्या टार्गेटच्या दिशेची दृष्टी व त्या ओरडण्याच्या अंदाजाने मी निघालेलो होतो. लंगूर जसे ओरडायचे, ते ज्या दिशेने बघायचे, त्या सगळ्या गोष्टींना मी अभ्यासून निघालेलो होतो. टूक सम स्टेप्स, मी थोडं पावले चाललो आणि पुन्हा थांबलो. अ फ्रेश स्कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रेल. आणि माझ्या वाटेत एक फ्रेश प्राण्याची विष्ठा पडलेली होती. लाईंग म्हणजे पडलेली असणे, स्कॅट म्हणजे विष्ठा. म्हणजे काय, तिथून एखादा प्राणी नुकताच गेलेला असेल. द ब्ल्यूइश पर्पल फ्लाईज वर हॉवरिंग ओव्हर इट. आणि त्या विष्ठेच्या वर ब्ल्यूइश पर्पल, निळसर पर्पल कलरच्या माश्या हॉवरिंग करत होत्या. काय करत होत्या, घोंगावत होत्या. आय वॉज शुअर दॅट द लेपर्ड वॉज समवेअर नियर. आणि त्याला खात्री झालेली होती की इथं बिबट्या आसपासच कुठेतरी आहे, जवळच कुठेतरी आहे. द डिस्टंट अलार्म कॉल ऑफ 4 हॉर्न अँटेलोप वॉज ॲडिंग टू द चॅओस. आणि दूरवर 4 हॉर्न अँटेलोप म्हणजे 4 शिंगे असलेला सांबर किंवा हरणाचा एक प्रकार, तो तिथून अलार्म कॉल देत होता. त्या अँटेलोपच्या आवाजाने, त्या सांबराच्या आवाजाने अजून गोंधळ वाढलेला होता. चॅओस म्हणजे गोंधळ. आय बेअरली वॉक्ड अराउंड 15 मीटर्स अँड स्टॉप. मी फक्त 15 मीटरच चाललेलो होतो आणि परत थांबलेलो होतो. बेअरली म्हणजे फक्त. आय हॅड ॲपरेंटली एंटर्ड इन द सँक्टोरम ऑफ ए मिरॅकल कॉल्ड लेपर्ड. लेखक म्हणतोय, मी आता बिबट्याच्या क्षेत्रामध्ये,
त्याच्या सँक्टोरममध्ये प्रवेश केलेला होता. म्हणजे त्याच्या गाभाऱ्यात मी प्रवेश केला होता. कोर एरियामध्ये त्याच्या मध्यवर्ती भागामध्ये मी प्रवेश केलेला होता. जिथे तो राहतो, त्याचा अधिवास आहे, त्या ठिकाणी प्रवेश केलेला होता. बट द बिग कॅट वॉज नॉट विजिबल. परंतु ती बिग कॅट जी आहे ती दिसत नव्हती. बिग कॅट कोणाला म्हटलं आहे? बिबट्याला. इट इज ॲन एलिजिव्ह ॲनिमल. हा चटकन निसटून जाणारा प्राणी आहे. एलिजिव्ह म्हणजे चटकन निसटून जाणारा प्राणी. द सराउंडिंग्स वर रिमाइंडिंग मी दॅट आय वॉज ऑल अलोन टाईम अँड अगेन. आणि इथली जी परिस्थिती होती, इथलं जे सराउंडिंग होती ती मला वारंवार याची जाणीव करून देत होती की मी इथं एकटा होतो किंवा एकटा आहे. तिथे एक फ्रेज आलेली आहे, टाईम अँड अगेन. टाईम अँड अगेन म्हणजे पुन्हा पुन्हा. पुढे, ॲज आय मूव्ड फॉरवर्ड ऑन द ट्रेल टू पितेझरी, द फेडिंग अलार्म कॉल्स वर स्टील हर्ड इन द बॅकग्राऊंड. जसा तो पितेझरीच्या वाटेला लागलेला होता, रस्त्याला लागलेला होता, त्याला ऐकू येणारे जे अलार्म कॉल्स होते प्राण्यांचे ते अजूनही त्याला फेडिंग म्हणजे अस्पष्ट ऐकू येत होते. आय कुड टेल इन्स्टिंक्टिव्हली दॅट द लेपर्ड हॅड मूव्ड अवे. मी स्वतःला सांगू शकत होतो की लेपर्ड हा दूर निघून गेलेला आहे किंवा दूर निघून गेलेला होता. इन्स्टिंक्टिव्हली म्हणजे काय? मी माझ्या मनाला किंवा अंतस्थ मनाला. नेक्स्ट पॅसेज. मीन व्हाईल आय सॉ अ मॅन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज हँड. आता लेखक त्या जंगलातून रस्त्यावरून जात असताना त्याला एक मनुष्य दिसतो. काही अंतरावर तो मनुष्य उभा असतो आणि त्याच्या हातात एक स्टिक असते, काठी असते. पुढे, ॲज आय ॲप्रोच ही ॲपियर्ड स्पूक्ड ड्यू टू अलार्म कॉल्स ऑफ द लेपर्ड. लेखक जसा त्या व्यक्तीला ॲप्रोच झाला, त्याच्याशी बोलायला गेला, तर तो त्याला कसा दिसला? स्पूक्ड. स्पूक्ड म्हणजे घाबरलेला. कशामुळे? अलार्म कॉल्स ऑफ द लेपर्ड. त्या लेपर्डच्या अस्तित्वाच्या जे अलार्म कॉल इतर ॲनिमल्स देत होते त्यामुळे तो घाबरलेला होता. नेक्स्ट, वी ग्रीटेड इच अदर. सुरुवातीला आम्ही एकमेकांना पाहून काय केलं? ग्रीट केलं, नमस्कार केला. ही वॉज राजू इस्कापे फ्रॉम पितेझरी. त्याचं नाव होतं राजू इस्कापे आणि तो पितेझरीचा रहिवासी होता. ही हॅड कम टू कलेक्ट लॉग्स बट रिट्रीटेड ड्यू टू द लेपर्ड्स मुवमेंट. तो राजू तिथं लॉग्स कलेक्ट करायला आला होता, लाकडे गोळा करायला आलेला होता, परंतु लेपर्डच्या हालचाली त्याला दिसल्या आणि तो तिथून काय झाला? रिट्रीटेड, माघारी परतलेला आहे. रिट्रीट म्हणजे काय? माघारी जाणे. राजू वॉज अमेज्ड ॲट माय रेग्युलर सॉलिटरी व्हिजिट्स टू उंबरझरा. त्या राजूला लेखकाचं आश्चर्य वाटलं की लेखक हा सॉलिटरी उंबरझरा या जंगलामध्ये व्हिजिट करायला येत असतो, एकटा. सॉलिटरी म्हणजे एकटा. द हॅवन फॉर टायगर्स, लेपर्ड्स अँड स्लॉथ बियर्स. कारण उंबरझरा हे वाघ, बिबट्या आणि सुस्त अशा अस्वल यांचं आश्रयस्थान होतं. इथं भरपूर प्रमाणात वाघ, बिबट्या आणि अस्वल सापडत होते. हॅवन म्हणजे आश्रयस्थान. वी स्टॉप्ड अंडर अ कुसुम ट्री टू टेक अ ब्रेक. आता ते दोघं सोबत चालत होते आणि त्यांना समोर एक कुसुम ट्री दिसलं आणि तिथं ते आरामासाठी थांबले. त्यांनी तिथं ब्रेक घेतला. वी बोथ फेल्ट अ बिट रिलॅक्स्ड. त्या दोघांना रिलॅक्स वाटलं, दोघांना बरं वाटलं. नाऊ वी वर 4 आईज, 4 हँड्स विथ अ स्टिक. आता त्यांच्याजवळ 4 डोळे होते आणि 4 हात होते. आता एवढ्या मोठ्या जंगलमध्ये जर ते दोघं एकटे फिरत असतील आणि अचानक ते एकमेकांना भेटत असतील तर त्यांना बरं वाटणारच आहे. त्यामुळे तो म्हणतोय की वी बोथ फेल्ट अ बिट रिलॅक्स. कारण आता त्यांच्याजवळ 4 डोळे आणि 4 हात होते आणि चांगल्या प्रकारे ते सेक्युअर राहून वाटचाल करू शकत होते. देन वी बोथ रेझ्युम्ड अवर वॉकिंग टू. आणि आता आम्ही पुन्हा त्या कुसुम ट्रीच्या खाली आराम केल्यानंतर आमची जी जर्नी आहे, टूर जो आहे ते सुरू केली. त्यांनी त्यांच्या चालण्याला सुरुवात केली. रेझ्यूम म्हणजे पुन्हा सुरू करणे. नेक्स्ट पॅसेज. देअर वॉज वन टायनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रेल. आता चालता चालता त्यांना एक छोटी
पायवाट दिसते किंवा एक छोटी वाट दिसते. टायनी ट्रॅक म्हणजे छोटी वाट. आणि या छोट्या वाटेने ज्या रस्त्यावरून हे दोघं जात होते त्या मेन रस्त्याला काय केलं आहे? फाटा फोडलेला आहे, तोडलेला आहे. आय विल टेक दिस रूट, यू गो स्ट्रेट, सेड राजू अँड टर्न राईट. तो राजू लेखकाला म्हणतोय, मी आता ह्या रस्त्याने जातो, तुम्ही सरळ जा. आणि राजू तिथून निघालेला आहे आणि उजवीकडे फाकून गेलेला आहे. आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट. लेखक सरळ चालत राहिला कुठपर्यंत? अंटिल आय क्लाइम अ फॅमिलियर हिललॉक. जोपर्यंत त्याचा जो रस्ता आहे तो फॅमिलियर हिललॉकपर्यंत येत नाही तोपर्यंत, त्याच्या रेग्युलरच्या टेकडीपर्यंत येत नाही, तो चढत नाही तिथपर्यंत. आय क्रॉस्ड द सिमेंट पिलर अँड स्टोन स्टॅक्ड बाय फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन टू मार्क द बाउंड्री ऑफ द फॉरेस्ट कंपार्टमेंट. आता फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने त्यांची बाउंड्री आखलेली होती. कशाने आखलेली होती? तर सिमेंट पिलर आणि दगडाच्या बांधकाम करून, दगडाचं थोडं स्टॅक केलेलं होतं, एकावर एक ठेवून त्यांनी बांधकाम केलेलं होतं. तिथपर्यंत तो काय आलेला होता आणि त्याने ते क्रॉस केलेलं होतं. आता पुढच्या पेजवर जाऊ आपण. पेज नंबर 58. टूक अनादर ट्रेल आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन. त्याने आता दुसरा रस्ता पकडलेला आहे. उतरल्यानंतर त्याने दुसरा रस्ता पकडलेला आहे. ते टेकडी त्याने चढली, सिमेंटचा जो पिलर आहे आणि दगडाचे जे बांधकाम आहेत ते त्याने क्रॉस केली, ते टेकडीच्या खाली उतरला आणि त्याने दुसरा रस्ता पकडलेला आहे. वॉक्ड अक्रॉस अ ब्युटिफुल महुआ ट्री लोडेड विथ रेडिश ब्राऊन लीव्ज. त्याने सुंदर अशी महुआ ट्रीला काय केलं आहे? पार केलेलं आहे. ती कशी होती दिसायला? रेडिश ब्राऊन लीव्सने लोडेड होती किंवा त्याला भरपूर असे लालसर तपकिरी पाने होती आणि ते दिसायला सुंदर दिसत होती. द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीन्ड व्हेरी वेल. त्या झाडाच्या खाली, महुआ ट्रीच्या खाली जी जागा होती ती चांगल्या रीतीने क्लीन केलेली होती, स्वच्छ केलेली होती. द थॉट इन्स्टंटली फ्लॅश इन माय माइंड, आय हॅड लॉस्ट माय वे. आता अचानक त्या लेखकाच्या मनामध्ये एक विचार आला आहे, चटकन एक विचार आला आहे. इन्स्टंटली म्हणजे चटकन, की मी माझा रस्ता विसरलेलो आहे. आय हॅड लॉस्ट माय वे. कारण त्याला हे सगळं नवीन दिसत होतं, महुआ ट्री वगैरे, म्हणून तो लगेच ओळखून जातो की अरे आपण रस्ता चुकलेलो आहे. नेक्स्ट मोमेंट आय फाउंड अनदर डस्की ट्रेल. पुढच्या क्षणाला त्याला एक धुळकट मातीचा रस्ता दिसतो. बघा, ट्रेल म्हणजे रस्ता. हेस्टिली आय टूक दॅट ट्रेल विच टूक मी फ्रॉम अ नॅरो गॉर्ज टू ॲन ओपन फील्ड. तो म्हणतो, मी घाईघाईने तो रस्ता पकडून चालायला लागलो की ज्याने एका अरुंद खोलगट खिंडीतून जात मोकळ्या मैदानात मी आलेलो होतो. द एरिया वॉज सराउंडेड बाय हिललॉक्स ऑफ ड्राय डेसिडस ट्रॉपिकल फॉरेस्ट. तो एरिया पूर्णपणे टेकड्यांनी वेढलेला होता, की जो एरिया पानगळी वृक्षांनी भरलेला होता. डेसिडस ट्रॉपिकल म्हणजे काय? पानगळी वृक्षांचा एरिया. ट्रॉपिकल म्हणजे प्रदेश. पुढे बघा, आय टर्न बॅक टू स्पॉट द सन. आता तो मागे वळालेला होता. कशासाठी? त्याला सूर्य दिसत नव्हता म्हणून तो सूर्य बघण्यासाठी मागे वळालेला होता, कारण त्यावरून त्याला दिशा कळणार होती. त्याला तिथं दिशासुद्धा कळत नव्हती. नाव द जिओग्राफिकल वेस्ट वाज सेट. शेवटी त्याला सूर्य दिसलेला असावा आणि त्याने त्याची दिशा ठरवलेली आहे. त्याला पश्चिम दिशा समजून गेलेली आहे. द डस्की ट्रेल हॅड व्हॅनिश्ड. आता ज्या रस्त्यावरून, ज्या धुळकट मातीच्या मार्गावरून तो आलेला होता तो आता व्हॅनिश झाला आहे, संपलेला होता. गुड हेवन्स आय वॉज लॉस्ट. आता या स्वर्गामध्ये, या जंगलामध्ये तो पूर्णपणे हरवलेला होता. तो रस्तासुद्धा आता संपून गेलेला होता. कम्प्लिटली लॉस्ट इन दिस जंगल. पूर्णपणे हरवलेला होता. दॅट टू ॲट अ व्हेरी ड्रेडफुल टाईम. त्याच्यासाठी हा ड्रेडफुल टाईम होता, भीतीदायक वेळ होती. द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लिटिंग मॅनर. आणि सूर्यसुद्धा आता पटापट मावळायला लागलेला होता. मेल्टिंग डाऊन म्हणजे विरघळणे, परंतु इथं सूर्य मावळायला लागलेला होता. तो सूर्य एखाद्या फ्लिटिंग रनरप्रमाणे मावळत होता, म्हणजे पटापट पडणाऱ्या एखाद्या रनरप्रमाणे तो मावळत होता.
Next passage. Soaked in my own sweat, I felt like shouting to my heart's content. मी घामाने माखलेलो होतो, भिजलेलो होतो. ते पाहून मला मनाचे समाधान होईस्तोवर ओरडायचे होते. हार्ट्स कंटेंट म्हणजे काय? मनाचे समाधान. पण त्याचा आवाज आरोडी ऐकायला तिथं कुणीही नव्हतं. वाइल्डरनेस म्हणजे निर्मनुष्य. आय हॅड 2 बॅग्स विथ मी. माझ्याजवळ 2 बॅग्स होत्या. The Shabnam bag having the camera and the other was a small colorful handmade bag used in villages to carry tiffin. एक शबनम बॅग होती ज्यात माझा कॅमेरा होता व दुसरी कलरफुल हँडमेड बॅग होती की जी खेड्यात लोक टिफिनसाठी वापरतात, जेवणाच्या डब्यासाठी वापरतात. द टिफिन स्टील हॅड सम स्टफ. त्याच्या डब्यामध्ये अजूनही खायला होतं. स्टफ म्हणजे भरलेलं असणे. बट आय डिडंट फील लाईक हॅविंग इट. परंतु त्याला तिथं खावंसं वाटलं नाही. अर्थात त्या जंगलामध्ये तो त्याची वाट विसरलेला आहे आणि तो त्या जंगलामध्ये हरवलेला आहे. सूर्य मावळतीला लागलेला आहे. जंगलामध्ये जंगली श्वापद आहे. अशा परिस्थितीत त्याला खावंसे वाटेल का? नाही. तो पूर्णपणे काय झालेला होता? बिथरलेला होता. The blossoming boxwood trees, the boop boop sound of cockle-bird, the song of robin-bird all appeared alien to me. तिथं बॉक्सवूडची झाडे होती ज्यावर बसून कॉकलबर्ड व रॉबिनबर्ड हे काय करत होते? ओरडत होते. कॉकलबर्ड हा भूप भूप असा आवाज काढत होता, तर रॉबिनबर्ड हा गाणे म्हणत होता. इथं लेखकाला एलियन वाटत होतं. एलियन म्हणजे परक परक वाटत होतं. पुढचा पॅसेज. इट वॉज मोर दॅन ॲन अवर अँड आय वॉज स्टील देअर सर्चिंग फॉर अ सुटेबल ट्री टू क्लाइंब अँड गेट सिक्युअर्ड. आता लेखक 1 तासापेक्षा जास्त वेळ तिथं होता आणि तो अजूनही एका सुरक्षित अशा झाडाला शोधत होता की ज्यावर चढून तो स्वतःला सुरक्षित करू शकेल. टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट माय माइंड वॉज टेलिंग मी. तो म्हणतोय की ज्या रस्त्यावरून मी आलेलो आहे तिकडे मागे मी वळावं, अशा पद्धतीचं त्याच्या डोक्यामध्ये आलेलं आहे. तो विचार करत आहे. बट देअर वर नो सायन्स ऑफ द ट्रेल. डोक्यात आलं परंतु तिथे कोणत्याही प्रकारचा रस्ता नव्हता किंवा रस्त्याची चाहूल नव्हती. सायन्स म्हणजे चाहूल. आय हॅड नो अदर वे टू क्लाइंब द हिललॉक बिफोर मी. माझ्याकडे टेकडी चढण्या वाचून कोणताही पर्याय नव्हता. देअर वर मोर हिललॉक्स. तिथं अनेक असे हिललॉक्स टेकड्या होत्या. अँड सम मोर अराउंड द वन आय वॉज स्टँडिंग. आणि ज्या टेकडीवर मी उभा होता त्याच्या अवतीभोवती भरपूर अशा टेकड्या होत्या. नियर माय फीट वर द ड्राईड अप ड्रॉपिंग्स ऑफ स्लॉथ बियर. तो ज्या ठिकाणी उभा होता त्याच्या पायाजवळ स्लॉथ बियर म्हणजे सुस्त अस्वलाची विष्ठा जी कोरडी होती पडलेली होती. द स्लॉथ बियर ऑफ उंबरझरा मस्ट बी आउट इन ओपन स्निफिंग फॉर फूड. आय कॉशन मायसेल्फ. आता लेखक स्वतःला सावध करत म्हणतोय की उंबरझऱ्याचा स्लॉथ बियर सुस्त अस्वल आता स्निफिंग करत म्हणजे काय? नाक सुंगत सुंगत अन्नाच्या शोधासाठी बाहेर पडलेलाच असावा. थिंकिंग ऑफ अव्हॉइडिंग ऑल सॉर्ट्स ऑफ इव्हेंच्युअलिटी आय मेड अ मूव्ह. लेखक म्हणतोय मी सर्व प्रकारच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी पुढे निघालो. अव्हर्टिंग म्हणजे टाळणे, इव्हेंच्युअलिटी म्हणजे संभाव्य घटना. पुढे आय रॅन डाऊन द हिलॉक दॅट आय हॅड क्लाइम्ड अप ॲट अ फ्रँटिक स्पीड. मी टेकडीखाली पळत उतरलो की ज्याने पुढची टेकडी फ्रँटिक स्पीडने चढता येईल. म्हणजे फ्रँटिक स्पीड म्हणजे घाईघाईने चढता येईल, पटकन चढता येईल, जोरात चढता येईल. पुढे द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साईड नाऊ. आता पश्चिम दिशा माझ्या उजव्या बाजूला होती. द इव्हिनिंग ब्रीज फ्लीव थ्रू माय वेट कर्ल्ड हेअर. संध्याकाळची वाऱ्याची मंद झुळूक माझ्या भिजलेल्या कुरड्या केसांवरून वाहत होती. माय स्टमक वॉज ॲकिंग. त्याचं पोट आता दुखायला लागलेलं होतं. ॲकिंग म्हणजे दुखायला लागणे. आय केप्ट
वॉकिंग इन होप. तरी तो आशेने चालतच होता. पुढचं पॅसेज बघू. आफ्टर अराउंड 50 स्टेप्स आय फाउंड अ ब्राईट रेड सॉईल ट्रेल. 50 पाऊले चालल्यानंतर मला ब्राईट लाल मातीचा रस्ता दिसला. आय फाउंड माय सिल्वर लाईनिंग ऑन धिस ट्रेल. मला माझे सिल्वर लाईन्स त्या रस्त्यावर दिसले. आता सिल्वर लाईन बघा मित्रांनो, जंगलात फिरायला जाताना झाडांवर व दगडांवर खडूने खुणा केल्या जातात. त्याचे कारण काय की जंगल भ्रमंती झाल्यावर परतीचा रस्ता शोधताना त्या खुणांमुळे मदत होत असते. या त्याच खुणा होत्या ज्या लेखकाने केलेल्या होत्या, रायटरने केलेल्या होत्या, आणि त्या रस्त्यावर त्याला त्या खुणा सापडल्या, म्हणजे त्याला त्याचा रस्ता सापडलेला होता. देअर वर मार्क्स ऑफ बायसिकल व्हील ऑन दिस ट्रेल. त्या रस्त्यावर सायकलच्या चाकाच्या खुणासुद्धा दिसत होत्या. म्हणजे काय, गाव जवळ आहे याची त्याला चाहूल लागलेली होती. दॅट वॉज अ बिग कन्सोलेशन फॉर मी. आणि हे त्याच्यासाठी खूप मोठं बिग कन्सोलेशन, मोठं सांत्वन होतं. त्यामुळे त्याला बरं वाटायला लागलेलं होतं, जीवात जीव आलेला होता. देअर मस्ट बी अ विलेज नियर बाय. आय रिॲश्युअर्ड मायसेल्फ. त्याने पुन्हा खात्री करून घेतली आणि इथं आपलं गाव जवळच आहे हे त्याला कळून चुकलेलं होतं. मोर क्वेश्चन्स रिसर्फेस्ड. हाऊ फार इज द विलेज अँड व्हेअर, इन विच डिरेक्शन. आता पुन्हा त्याच्या मनात प्रश्न आलेले आहेत. ते विलेज किती दूर असेल, कुठे असेल, कोणत्या दिशेला असेल. आता लेखकाला पटकन विलेजकडे जाण्याची ओढ लागलेली होती. पुढचं पॅसेज. आय क्लाइम्ड वन मोर हिलॉक अँड ट्राईड टू लोकेट साइन्स ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. मी अजून एक टेकडी चढलो आणि माणसाच्या अधिवासाची खूण बघू लागलो. ह्युमन सिव्हिलायझेशन म्हणजे मानवी नागरीकरणाची. माय लेग्स वर ट्रेम्बलिंग. माझे पाय आता ट्रेम्बलिंग होत होते, थरथर कापत होते. ॲज आय रीच द टॉप ऑफ द व्हील आय जम्प्ड विथ जॉय. जसं तो त्या टेकडीच्या वर पोचला त्याने आनंदाने उडी मारली. का, त्याला तिथून त्याचं गाव दिसलेलं होतं. आय हर्ड द साऊंड्स ऑफ पीपल टॉकिंग इन द लाऊडस्पीकर. त्याने आता लाऊडस्पीकरवर बोलणाऱ्या लोकांचा आवाज ऐकलेला होता. इन अ जिफी आय रॅन डाऊन द हिल टुवर्ड्स द साऊंड विथ फुल विगॉर. इन अ जिफी म्हणजे काय, क्षणात. क्षणात मी टेकडीखाली धावत आलो व पळत येणाऱ्या त्या लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजाकडे गेलो. विगर म्हणजे मोठ्या. आय स्टंबल्ड अँड फेल डाऊन. मी आता अडखळलो आणि खाली पडलो. स्टंबल्ड म्हणजे अडखळणे. सॉ ड्रॉपिंग्स ऑफ ब्ल्यू बुल्स नियर बाय. त्याने जवळपासच नीलगाईच्या विष्टेला बघितलं. ड्रॉपिंग्स म्हणजे विष्टा. स्ट्रगल स्टूड अप अँड डिसाइडेड विच डिरेक्शन टू मूव्ह ऑन. संघर्ष करत तो उठला आणि त्याने डिसाईड केलं की कोणत्या दिशेला जायचं. द साइन्स ऑफ सिव्हिलायझेशन वर विजिबल. आता माणसांच्या नागरीकरणाची जी जागा आहे, म्हणजेच काय, ते खेडं आहे, जे गाव आहे, ते आता त्याला दिसायला लागलं होतं. विजिबल म्हणजे दिसायला लागलेलं होतं. द टायनी स्लीपी व्हिलेज ऑफ पितेझरी वॉज विजिबल थ्रू द ग्रीन वूड्स. त्या हिरव्या अशा लाकडांमधून त्याला आता झोपलेलं पितेझरी गाव दिसायला लागलेलं होतं. ते गाव कसं होतं, टायनी, छोटंसं होतं. द लँटर्न ऑफ राजीराम भालवीज फार्म. द लाऊडस्पीकर इन्स्टॉल्ड फॉर केशव भालवीज मॅरिएज ऑल वर इन क्लिअर साईट. आता लेखकाला गावातील जो एक ग्रामस्थ आहे राजीराम भालवीज याच्या शेतातील लँटर्न, काय, कंदील दिसायला लागलेला होता. त्याचबरोबर केशव भालवीजच्या लग्नासाठी लावलेला लाऊडस्पीकर त्याला दिसू लागला होता. हे सगळं काही क्लिअर दिसत होतं. म्हणजे तो आता गावाच्या अगदी जवळ आलेला होता. टर्न लेफ्ट टू स्पॉट द विलेज लेक अँड फॅमिलियर हिलॉक. सुई वुडकी. द डॉग बार्क टू वेलकम मी टू द विलेज. आता डावीकडे वळून तो त्या गावाच्या तळ्याकडे, त्या तलावाकडे गेलेला आहे. आणि सुई हुडकी नावाची जी हिल्लॉक आहे, जी त्याच्यासाठी फॅमिलियर आहे, ओळखीचे, तो तिथं रोज जात असावा, अशा ठिकाणी तो आलेला आहे.
द डॉग बार्क, ते डॉग जे आहे ते त्याच्यावर भुंकायला लागलेले होते, जणू काही ते त्याचं विलेजमध्ये, गावामध्ये वेलकम करत होते. नेक्स्ट पॅसेज. द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू टेक अ बाथ. गावात पोहोचल्यानंतर त्याने पहिल्यांदा काय केलं, मस्तपैकी आंघोळ केली. द शेकिंग ऑफ लिम्स हॅड लेसन्ड अ बीट. आता त्याचे थरथर कापणारे लिम्स, पाय कसे झाले होते, आता थोडे कमी झालेले होते. म्हणजे तो घाबरून गेलेला होता, परंतु आता तो गावात पोहोचलेला आहे आणि त्याच्या हातात थरकाप किंवा कंप पावणारे जे पाय आहे आता कमी झालेले होते. द स्टमक ॲक स्टार्टेड अगेन. त्याचं पोट पुन्हा दुखायला लागलेलं होतं. ॲक म्हणजे दुखणे. एट टू द फुल अँड देन स्लम्प्ड ऑन टू द कॉट. आता त्याने भरपेट जेवण केलेलं आहे आणि कॉटवर उडी मारून तो झोपलेला आहे. लाईंग अवेक लुकिंग ॲट द स्टार स्टडीड स्काय. आणि त्या बेडवर लाईंग पडल्या जागी असताना त्याने वर आकाशात चांदण्यांनी भरलेलं आभाळ बघितलेलं आहे, आकाश बघितलेलं आहे. आय स्पोक टू माय सेल्फ. आणि तो म्हणाला स्वतःला, देअर स्टील एक्झिस्ट अ जंगल व्हेअर वी कॅन गेट लॉस्ट. इजंट दिस अवर गुड लक. तिथं एक जंगल आहे जिथे आपण हरवून जाऊ शकतो. हे आपलं सुदैव आहे का? म्हणजे काय की इथं एक जंगल आहे आणि त्यात आपण हरवूसुद्धा शकतो आणि आपलं सुदैव होतं म्हणून आपण इथं व्यवस्थित सुरक्षित घरी पोचलेलो आहे. अशा प्रकारे या पार्ट फर्स्टचा लॉस्ट इन द जंगलचा इथं समारोप होतो. हा सका नागझिरा या पुस्तकातून घेतलेला एक उतारा आहे. मित्रांनो, इन टू द वाईल्ड पार्ट सेकंड यामध्ये आपण या लेसनचा दुसरा भाग ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नगरहोल हा भाग बघणार आहोत. मित्रांनो, इयत्ता 12वीच्या नवीन सिलेबसचे टॉपिक्स मिळवण्यासाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक्स अवेलेबल करून दिलेले आहे. त्या लिंकवर तुम्ही टॅप करून हवा तो टॉपिक बघू शकता. मित्रांनो, माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर भेटूया नवीन भागासह. तोपर्यंत धन्यवाद.